बिहारमध्ये कलांनुसार आरजेडी आतापर्यंत सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। आरजेडीनं कलांनुसार भाजपलाही मागे टाकले। आताची सगळ्यात मोठी बातमी, सुरुवातीच्या कलांमध्ये जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर आहे। आताची मोठी बातमी आहे, बिहारमध्ये एनडीएची बहुमताच्या दिशेनं घौडदौड सुरू असली तरी कलांनुसार आरजेडी आतापर्यंतचा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। आरजेडीनं कलांनुसार भाजपला मागे टाकलेला आहे। सुरुवातीचे जे कल येत आहेत त्यानुसार जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे। बिहारमध्ये आतापर्यंतचे जे कल आले आहेत त्यानुसार आरजेडी सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। मी सम्राट फडणीस सरांकडे जाईल। फडणीसजी, हे जे कल येत आहेत आता सुरुवातीच्या कलानुसार आरजेडी सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। पोस्टल मतदानाचा आतापर्यंतचा भारतभरातला अनुभव बघितला गेला कित्येक वर्षातला, तर ज्या बाहेर त्या राज्याच्या बाहेर असलेले प्रामुख्याने मतदार यामध्ये भाग घेतात, त्यांची त्या राज्याकडे बघायची भूमिका असती आणि ती भूमिका ह्या अशा स्वरूपाच्या कलांमधून स्पष्ट येते। ज्या पद्धतीनं तेजस्वी यादव आणि राहुल गांधींचा सुरुवातीचा करिश्मा होता आणि विशेषतः तेजस्वी यादव शेवटपर्यंत त्यांच्या एका वेगानं पुढे राहत राहिलेले होते। ही एक हाती लढाई तेजस्वी यादवांची होती आणि तो पार्ट या सुरुवातीचा जो कल येतो पोस्टल मतदानाचा त्याच्यात दिसतो। त्यांना पूर्ण हुरळून जायचे कारण नाही आहे आणि त्याचा पूर्णपणाने शेवटच्या पुढच्या 2 तासांमध्ये हाच कल दिसत राहील असंही नाही। पण पोस्टल मतदान हा प्रामुख्यानं मायग्रेशन ज्यांनी केलेला आहे आणि ते मतदानाच्या ठिकाणी येऊ शकलेले नाही त्यांचा कल हा समोर बघितला तर तो तेजस्वी यादवांच्या बाजून जातो असं आत्ताचं एकूण कुलकर्णींकडे जातो। कुलकर्णी, मायनर प्रमाणात काँग्रेसची कामगिरी अपेक्षित दिसत नाहीये, राष्ट्रीय जनता दल पुढे जाते। नाही, मी आता तेच सांगितलं, ज्या पद्धतीनं 2020च्या निवडणुकीत आम्ही जो धडा घेतला निकालानंतर आणि आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, प्रियंका गांधी ज्या पद्धतीनं प्रचाराचा धंदावाद केला त्या ठिकाणी बिहारमध्ये आणि त्यांच्या प्रचाराच्या धंदावादाला तिथल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, हे सगळं बघता जोपर्यंत 11, 11:30 वाजणार नाहीत, 5-6 फेऱ्या होणार नाहीत, तोपर्यंत आपण अंदाजापर्यंत जाणार नाहीत। आणि ही आता पहिली फेरी आहे, पहिल्या फेरीच्या अंदाजावर आपण निकाल ठरवू शकत नाही। आणि निश्चितपणे मला एवढंच सांगायचं आहे, महागठबंधन जी आमची आहे याच्यामध्ये निश्चितपणे आम्ही त्या सत्तेच्या जवळपास पोहोचू याचा आम्हाला निश्चित विश्वास आहे। आणि काँग्रेसची कामगिरी मागच्या वेळेपेक्षा यावेळेला अतिशय सक्षम, अतिशय चांगली ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली झालेली आपल्याला निश्चितपणे 12-12:30च्या पुढे झालेली दिसेल। नक्कीच नक्कीच। कुलकर्णीजी, मागाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की महिलांसाठी योजना घोषणा केली मोदींनी, त्याचा फायदा एनडीएला होणार आहे असं सगळंच बोलतायत आणि सुरुवातीचे कल पण आपण बघतोय। तरी तज्ञ लोक आहेत आणि आपल्या सगळ्याला माहित आहे 2015 आणि 2020 यावेळेचे एक्झिट पोलचे अंदाज 100% त्या ठिकाणी चुकलेले होते आणि निश्चितपणे यावेळेला सुद्धा जे एक्झिट पोल दाखवतात हे अंदाज चुकतील आणि निश्चितपणे आम्ही सत्ता मिळवू त्या ठिकाणी अशा पद्धतीने आम्हाला सगळ्यांना, आमच्या मित्रपक्षांना आम्हाला विश्वास आहे। आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कामच त्यांनी केलं नाही आणि ज्या ठिकाणी ते काम करत नाहीत, अपयशी ठरतात, त्यावेळेला अशा पद्धतीची योजना आणून लोकांना भूलथापा देण्याचं काम ते नेहमीच करतात आणि तशा प्रकारची ती योजना त्या ठिकाणी त्या बिहारमध्ये त्यांनी राबवली आहे। त्यामुळे निश्चितपणे मला विश्वास आहे, आज 12-12:30 जेव्हा वाचतील त्यावेळेला तुम्हीच मला म्हणाल की बाबा तुम्ही बोललेलं खरं झालेलं आहे आणि तुम्ही निकालाच्या जवळपास पोहोचलेला आहात, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे।